सर्वांचं स्वागत। म्हणजे एक मोठी बातमी आणि त्या मोठ्या बातमीनं झिरोवरची आपण सुरुवात करतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अनुपस्थितीत उद्या छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट होण्याची शक्यता आहे। नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत आणि त्यांनी आपली नाराजी ही वारंवार उघडपणे बोलून दाखवली। उद्या फडणवीसांची चर्चा झाल्यानंतर छगन भुजबळ आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान परदेश दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी मुंबईत येणार असल्याची माहिती आहे। एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अनुपस्थितीत छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या भेट घेणार आहेत। अजित पवार हे परदेश दौऱ्यावर आहेत, ते सोमवारी मुंबईत परतणार आहेत। पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छगन भुजबळांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं त्यांनी आपली नाराजी अगदी जाहीरपणे बोलून दाखवली। आणि भुजबळ आणि फडणवीस या दोघांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आपण सविस्तर माहिती घ्यायची आपला प्रतिनिधी निलेश बुधावलेकडनं। निलेश, काय सविस्तर माहिती आहे? भुजबळ आणि फडणवीसांची भेट कशा संदर्भात होतीये? विजय सावित्रीबाई फुलेंची उद्या जयंती आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे हे दोन महत्त्वाचे नेते जे आहेत ते एकत्रित उद्या येणार आहेत। या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येणार अशा पद्धतीची माहिती होती। मात्र जी आत्ता माहिती समोर येते त्यानुसार अजित पवारांचं येणं जे आहे ते आता लांबणीवर गेल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार सध्या परदेशी दौऱ्यावर आहेत आणि ते सोमवारी कदाचित मुंबईमध्ये येतील अशा पद्धतीची माहिती आहे। आज रात्री उशिरा अजित पवार मुंबईत येतील आणि उद्याच्या कार्यक्रमाला जातील आणि छगन भुजबळ, अजित पवार यासोबतच देवेंद्र फडणवीस यांची एकत्रितरित्या नायगाव इथेच एक बैठक होऊन चर्चा होईल अशा पद्धतीची आधी माहिती मिळाली होती। मात्र जी सध्याची अपडेट आली आहे त्यानुसार विश्वसनीय सूत्रांना आपल्याला माहिती दिली आहे की अजित पवार उद्याच्या नायगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाला जाणार नाहीत। त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, छगन भुजबळ देखील त्या ठिकाणी असतील आणि छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची त्या ठिकाणी बैठक होईल। याच बैठकीनंतर छगन भुजबळ आपली आगामी भूमिका काय घेणार किंवा आगामी काळात आपलं काय स्टँड असणार आहे हे स्पष्ट करताना पाहायला मिळणार आहे। खरं तर 15 दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट झाली होती, परंतु त्यानंतर छगन भुजबळ परदेशी दौऱ्यावर गेले होते आणि त्यामुळेच त्यांची मध्यंतरीच्या जवळपास 10 ते 12 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचं पाहायला मिळालं होतं। छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस यांना आपण नायगाव इथे भेटू, त्या ठिकाणी चर्चा करू असं आश्वासन दिलं होतं। खरं तर नायगावचं एक वैशिष्ट्य आहे, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम जो आहे तो समता परिषदेनं सुरू केला होता आणि समता परिषदेचं एकंदरीतच राज्यभरातलं काम पाहता छगन भुजबळांसाठी ती एक महत्त्वाची संघटना आहे आणि त्याच ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता एक छगन भुजबळ काय महत्त्वाचा निर्णय घेत आहेत, काय आगामी काळामध्ये आपली रणनीती आखतायत, किंबहुना ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहत आहेत की आगामी काळात वेगळा नवा कोणता पक्ष निवडतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। उद्याचा दिवस छगन भुजबळ यासोबतच समता परिषद आणि आगामी काळातलं ओबीसी राजकारणातलं एक महत्त्वाचं नाव असणारे छगन भुजबळ यांच्यासाठीच महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निलेश, या बातमीवर आणि पुढच्या घडामोडींवर अतिशय बारकाईने नजर ठेवून राहा, पण जी सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल तुझे आभार। आणि मंडळी, या भेटीवर आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा करण्यासाठी